ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रो 4ची उभारणी केली जाते. सुमारे 9 महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेट्रो चालवून त्याची चाचणीही करण्यात आली. परंतु चाचणीनंतर 9 महिने उलटले असतानाही ही मेट्रो धूळ खात असल्याचं चित्र आहे. मागील 9 महिन्यांपासून ही मेट्रो रुळांवर उभी असल्यानं नागरिकांकडून टीकेची झोड उठवली जाते. रेल्वे सुरक्षा आयोगाकडून परिचालनासाठी अद्याप प्रमाणपत्र मिळालं नसल्यानं ही मेट्रो रुळांवरच उभी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ठाण्याच्या पहिल्या मेट्रोची धाव ठाणेकरांना सध्या तरी धुसर दिसते. ठाणे शहरातून थेट वडाळ आणि घाटकोपर गाठता यावं, मुंबईत जाणाऱ्या नोकरदारांचा प्रवास सुखकर व्हावा, मध्य रेल्वेचा प्रवासाचा ताण कमी करता यावा, यासाठी मेट्रो 4 मार्गिकेच्या निर्माणाचं काम ठाणे शहरात सुरू आहे. मागील 10 वर्षांपासून या प्रकल्पाचं काम सुरू असल्यानं ठाणेकरांना प्रकल्पांच्या कामामुळे सर्वाधिक वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागलाय. एकूण 32.32 किलोमीटर मार्गिकेचा हा प्रकल्प उन्नत असून 30 मेट्रो स्थानकांचा यामध्ये समावेश आहे. 2016 प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर 6 ते 7 वर्षात प्रकल्प पूर्ण केला जाणार असल्याचा दावा सरकार करत होती. परंतु 10 वर्ष उलटत असतानाही हा प्रकल्प अपूर्णच आहे. घोडबंदर भागातील मेट्रो स्थानकांची कामं सुरू झाल्यानंतर जून 2025 हा प्रकल्प सुरू करण्याचं नियोजन होतं. त्यानंतर तेथील मेट्रोच्या रुळांवर मेट्रोचे डबे देखील उभे झाले. सप्टेंबर 2025 मेट्रो प्रकल्पाची चाचणी झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक भव्य कार्यक्रमही पार पडला. घोडबंदर भागातील अनेक रहिवाशांच्या मनात आता मेट्रो सुरू होणार अशी आशा निर्माण झाली होती. 1 ते 2 वेळा या रिकामा मेट्रोच्या फेऱ्या देखील झाल्या. त्यामुळे मेट्रो धावणार असं वाटत होतं. परंतु 9 महिने उलटत असतानाही ही मेट्रो रुळांवरून धावलीच नाही. तेथील घोडबंदर भागातील काही स्थानकातून ही मेट्रो सुरू केली जाईल असा दावा सरकारकडून केला जात होता. परंतु हा दावा देखील फोल ठरत असल्याचंच दिसून येते. मेट्रोच्या परिचालनासाठी रेल्वे सुरक्षा आयोगाकडून प्रमाणपत्र आवश्यक असतं. आयोगाकडून येथील सुरक्षितता तसंच इतर तांत्रिक बाबी तपासल्या जातात. परिचालनास योग्य असल्यास आयोगाकडून अहवाल दिला जातो. या मेट्रोसाठी अद्याप मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला अहवाल प्राप्त झाला नसल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे अद्यापही ही मेट्रो धूळ खात पडली आहे. दरम्यान याबाबत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विभागाला संपर्क साधूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकलेला नाही.